पूर्वजांची पुण्याई दडली या चवीच्या प्रत्येक कणात. ही चव खाल्ली की मन फक्त तृप्त होत नाही, तर काळ उलटून पूर्वजांच्या अंगणात घेऊन जातो. ही साधी चव नाही, गोमंतकीय आठवणींची ओंजळ आहे. आईच्या मायेचा स्पर्श, आजीच्या अनुभवाची शिदोरी आहे. फास्ट फूडच्या चमकदार दुनियेला ही चव न दिसणारी पण आत्म्याला तृप्त करणारी खरी गावोगावची कहाणी आहे. फास्ट फूडच्या रंगीबेरंगी मेजवानी तिच्या पुढे बेरंग भासे. त्या मातीतल्या साध्या जेवणात मनाची भूक भागे. काळ पुढे सरकतो, रेसिपी हरवतात, चवी फिकट होत जातात, पण प्रत्येक घास सांगतो ही माती अजूनही जिवंत आहे. पूर्वजांनी दिलेला आरोग्याचा खजिना जपणं हीच आपली ओळख आहे. काळाच्या प्रवाहात जर ही चव हरवली तर आपण फक्त अन्नच नाही तर आपला इतिहासही गमावू. आता ही जबाबदारी आपल्या हातात आहे. चवीत लपलेल्या संस्कृतीला पुढच्या पिढ्यांसाठी जिवंत ठेवायची. आता ही जबाबदारी आपल्या हातात आहे. चवीत लपलेल्या संस्कृतीला पुढच्या पिढ्यांसाठी जिवंत ठेवायची. मी राजी शेटवेरेकर आणि आज आपण पाहणार आहोत गोव्याच्या निसर्गाशी आणि आपल्या मातीतल्या साधेपणाशी घट्ट नातं सांगणाऱ्या एका अप्रतिम रेसिपीकडे. ही रेसिपी जरी दिसायला साधी असली तरी तिच्या प्रत्येक घासात आहे परंपरेचा सुवास, आरोग्याचा खजिना, गोमंतकीय मायेचा गोडवा. गोड्या पाण्यात मिळणारी ताजी कोळंबी, अंगणात डोलणारे आंबाड्याचे झाड आणि पोषणाने भरलेला शेवगा या तिन्हीचा संगम एकत्र करतो चवीचा जादुई संसार. चला तर मग व्हिडिओ पाहता पाहता जाणून घेऊया या खाद्यपदार्थ संदर्भातील काही गोष्टी. मित्रांनो, गोड्या पाण्यातील कोळंबी, आंबाडे आणि शेवग्याच्या शेंगा हे 3 घटक एकत्र आले की गोव्यातील ग्रामीण स्वयंपाकघरात आरोग्य आणि चवीचा अनोखा संगम तयार होतो. गावाकडील पाणथळ भागात सहज मिळणारी गोड्या पाण्यातील कोळंबी ही प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे शरीराला ताकद देणारी मानली जाते. त्यात हंगामी आंबाड्याची हलकी आंबटसर चव मिसळली की कोळंबीचा गोडसर स्वाद अजून खुलतो. शेवग्याच्या शेंगा मात्र पाककृतीला आरोग्यदायी बनवतात, कारण त्यात लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्वाचा उत्तम स्रोत आहे. मातीच्या भांड्यात हळदीचे सौम्य रंग, नारळाचा हलका गोडसर रस आणि मसाल्यांचा सुगंध यामध्ये हे सर्व घटक मंद आचेवर शिजवले जातात. त्यामुळे पोषण मूल्य टिकून राहते. हा पदार्थ केवळ जिभेचे समाधान करत नाही तर पारंपरिक गोमंतकीय ग्रामीण जीवनातील ऋतुचक्र, निसर्ग संपत्ती आणि साधेपणाचा जिवंत अनुभवही देतात. मित्रांनो, ही साधी वाटणारी पण चवीने श्रेष्ठ अशी खाद्यकला खर तर गोव्यातील ग्रामीण बायकाच्या कल्पक डोक्यातून जन्माला आलेली आहे. गावात उपलब्ध असलेल्या गोड्या पाण्यातील कोळंबी, हंगामी आंबाडे आणि घरच्या अंगणात उगवणाऱ्या शेवग्याच्या शेंगा यांचा संगम हा त्यांच्या दैनंदिन निरीक्षणातून तयार झाला. पावसाळ्यानंतर नद्या ओढ्यांमध्ये मिळणारी ताजी कोळंबी, उन्हाळ्यानंतर पिकणारे आंबाडे आणि वर्षभर फुलणारा शेवगा हे तिन्ही घटक एकाच ऋतुचक्रात सहज उपलब्ध होतात हे त्यांनी ओळखले. पोषण मूल्याचा विचार करून आंबटसर आंबाड्याने चवीला धार, कोळंबीने प्रथिनांची भर आणि शेवग्याच्या शेंगाने जीवनसत्वाचा समतोल साधत हा पदार्थ त्यांनी विकसित केला. मित्रांनो, आजच्या फास्ट फूडच्या युगात झटपट मिळणाऱ्या पण पोषणात कमी असलेल्या पदार्थांची जास्त चलती आहे. मोबाईलवरच्या ऑर्डरने काही मिनिटात मिळणाऱ्या पिझ्झा बर्गरच्या गर्दीत गोड्या पाण्यातील कोळंबी आणि आंबाडे, शेवग्याच्या शेंगाची सुगंधी रस्सा तयार करणाऱ्या हातांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. गोव्यातील बायकांच्या कल्पकतेने जन्मलेली ही पाककला केवळ पोट भरणारी नव्हे तर प्रत्येक घासातून घरच्या मायेचा स्पर्श देणारी आहे.
अशा पारंपरिक ग्रामीण जीवनाशी जोडलेल्या खाद्यपदार्थांना जिवंत ठेवणं आजच्या पिढीसाठी तितकंच गरजेचं आहे. कारण हे पदार्थ केवळ पोट भरण्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्यामागे आपल्या मातीशी, निसर्गाशी आणि परंपरेशी असलेला गहिरा नात्याचा इतिहास दडलेला आहे. गोड्या पाण्यातील कोळंबी, आंबाडे आणि शेवग्याच्या शेंगाचा रस्सा ही केवळ एक पाककृती नाही, तर शतकानुशतकाच्या अनुभवातून, ऋतुचक्राच्या निरीक्षणातून आणि निसर्गाच्या देणगीवर जगणाऱ्या गोमंतकीय जीवन पद्धतीतून उगवलेली खाद्यकला आहे. आंबाड्याच्या आंबटसर चवीत असलेले जीवनसत्व सी, कोळंबीतील प्रथिने आणि शेवग्याच्या शेंगातील लोह, कॅल्शियम ही सर्व नैसर्गिक औषधं त्या काळच्या लोकांना न कळत पोषण देत राहिले. प्रत्येक घरात आईच्या हाताने केलेलं हे स्वयंपाक कौशल्य केवळ पोट भरत नसे, तर संध्याकाळी चुलीभोवती बसून कुटुंबाची गोष्टी सांगण्याची पद्धत, आजी आजोबांच्या आठवणी, ऋतुचक्रानुसार बदलणाऱ्या जेवणाच्या पद्धती, हे सगळं त्यात साठलेलं असे. आज जेव्हा फास्ट फूडच्या धावपळीत आपली भूक भागते पण मन तृप्त होत नाही, तेव्हा या जुन्या रेसिपी आपल्याला आठवण करून देतात की अन्न हे फक्त अन्न नसून संस्कृतीचं जिवंत दस्तावेज असतं. म्हणूनच या पारंपरिक पाककृतीचं जतन करणं म्हणजे केवळ एक चव टिकवणं नाही, तर आपल्या पूर्वजाकडून मिळालेला आरोग्याचा खजिना, गोव्यातील मातीतून उमललेली जीवनशैली आणि निसर्गाशी बांधलेलं नातं पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक भावनिक पण ऐतिहासिक कर्तव्य आहे. मित्रांनो, या रेसिपीच्या माध्यमातून समजतं की चव ही फक्त जिभेची नसते, ती आपल्या मातीच्या आठवणींनी सजलेली असते. पूर्वजांची देणगी जपणं म्हणजे जुन्या रेसिपीत दडलेलं आरोग्य पुढे नेणं. फास्ट फूड पोट भरतं, पण परंपरागत जेवण मन पोचतं. मातीशी नातं जपणारं जेवणच पिढ्यानपिढ्यांच्या आठवणींना जिवंत ठेवतं. गावाकडचं साधं जेवण शिकवतं. संपन्नता पैशात नसते, ती निसर्गाशी असलेल्या नात्यात असते. नदी काठची कोळंबी आणि अंगणातील शेवगा हीच ग्रामीण गोव्याची खऱ्या अर्थाने श्रीमंती आहे. नदी काठची कोळंबी आणि अंगणातील शेवगा हीच ग्रामीण गोव्याची खऱ्या अर्थाने श्रीमंती आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत आणि एका नव्या विषयासोबत.